राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी बॅनरबाजी जी आहे ती होताना पाहायला मिळते। मात्र एक आगळा वेगळा बॅनर जो आहे तो मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष प्रवीण पवार यांच्या माध्यमातून लावलेला पाहायला मिळतोय। आपण पाहतोय या बॅनरवरती उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, सुप्रिया सुळे, त्याचबरोबर राहुल गांधी यांचा एकत्रित फोटो लावण्यात आलेला आहे। मात्र या बॅनरवर जो लिहिलेला मजकूर आहे तो राजकीय वर्तुळात चर्चा घडवणारा आहे। निष्ठावंतांचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा जितेंद्र आव्हाड हे नाव आघाडीवर असेल। सत्तेसाठी लाचार न होणारा, विचारांची तडजोड न करणारा ठाणेकरांना आव्हाड साहेबांच्या रूपाने निष्ठावान मुख्यमंत्री भेटणारच, अशा प्रकारचा बॅनर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। एकंदरीतच अनेक बॅनर जे आहेत ते आज जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले आहेत। मात्र मुख्यमंत्री पद मिळणार किंवा भेटणारच अशा प्रकारचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपल्यासोबत प्रवीणजी पवार आहेत। सर, काय नेमका बॅनर लावण्याचा उद्देश होता? कारण अनेक जण भावी मुख्यमंत्री म्हणून लावतात, मात्र आपण एक वेगळा संदेश याच्यावरती लिहिलेला आहे। आपण पाहिलं असेल येत्या काही काळामध्ये सत्तांतर जेव्हा झालं तेव्हा सत्तेसाठी लाचार झालेले नेते कार्यकर्ते आपण पाहिलेले आहेत। म्हणजे नुसतं सत्ता आणि खुर्ची भेटावी म्हणून काहींनी निष्ठा सोडली, काहींनी लाचारी दाखवली, लाचारी पत्करली। त्या अशा ह्याच्यामध्ये आव्हाड साहेबांना देखील मोठमोठ्या ऑफर आल्या, पण आव्हाड साहेबांनी शरदचंद्रजी पवार साहेबांना पकडून राहिले, त्यांच्या विचारांवर ठाम राहिले आणि निष्ठावान राहिले। आपण पाहिलं असेल की आज बहुजनांचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांचा वाढदिवस आहे। आव्हाड साहेब हे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सेक्युलर विचारांवर चालणारा नेता ह्या देशाला, या महाराष्ट्राला आव्हाड साहेबांच्या रूपाने भेटलेला आहे। आणि आपण पाहिलं असेल ठाणेकरांची एक इच्छा आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये एक इच्छा आहे, वातावरण आव्हाड साहेबांच्या बाजूने आहे की आव्हाड साहेबांच्या रूपाने आम्हाला एक निष्ठावान मुख्यमंत्री भेटावा। ही ठाणेकरांची इच्छा मी बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे की एक निष्ठावान मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्राला भेटावा, हीच इच्छा। नक्कीच, एकंदरीत पाहायचं झालं तर आज जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाण्यामध्ये अशाच प्रकारची बॅनरबाजी जी आहे ती होताना पाहायला मिळते। मात्र जितेंद्र आव्हाड हे निष्ठावान मुख्यमंत्री ठाणेकरांना मिळतील अशा प्रकारच्या आशयाचे बॅनर देखील या ठाण्यामध्ये झळकलेले पाहायला मिळत आहेत। कुणाल बोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।